नमस्कार मित्र-मैत्रिणींनो, पृथ्वीज फॅशन मराठीमध्ये तुमचं आज पुन्हा एकदा स्वागत. तर आजचा आपला आरीवर्कचा खास दिवस आहे. आपल्या आरीवर्क शिकण्याच्या सुंदर प्रवासातील आजचा दिवस खूप खास आहे. कारण आज आपण पोहोचलो आहोत आपल्या सीरीजच्या 20व्या दिवशी. महाराष्ट्रीयन संस्कृतीमध्ये नथ म्हणजे फक्त दागिना नाही, तर आपल्या परंपरेची आणि सौंदर्याची ओळख आहे. हाताने केलेल्या आरीवर्कमुळे साधी नथ सुद्धा खूप आकर्षक आणि रॉयल दिसते. जर तुम्हाला असे सुंदर आरीवर्क शिकायचे असेल, तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. ही नथ तुम्ही स्वतःसाठी, ऑर्डरसाठी किंवा तुमच्या छोट्या व्यवसायासाठी सुद्धा तयार करू शकता. चला तर मग आता सुरुवात करूयात. तर बघा इथे बटर पेपरवर मी ऑलरेडी जी नथ आहे तिची डिझाइन ड्रॉ करून घेतलेली आहे. फॅब्रिकवर डिझाइन कशी ड्रॉ करायची याचा आपला सेपरेट व्हिडिओ ऑलरेडी झालेला आहे, तो तुम्ही बघू शकता. तर आता इथे मी फॅब्रिक कार्बन पेपर घेतलेला आहे. तो कशा पद्धतीने ठेवलेला आहे तो देखील बघू शकता. फॅब्रिकवर मी तो पेपर ठेवलेला आहे आणि त्याच्यावर आता मी जो बटर पेपर आहे तो ठेवलेला आहे आणि डिझाइन आपल्याला ट्रेस करून घ्यायची आहे. तर जशी डिझाइन आहे, त्या पद्धतीनेच आपल्याला व्यवस्थितपणे ट्रेस करून घ्यायचं आहे. त्या डिझाइनच्या बाहेर जाऊ द्यायचं नाहीये. आता बघा डिझाइन ड्रॉ झालेली आहे, ट्रेसही झालेली आहे आणि आता ते फॅब्रिकवर सुद्धा आपल्याला दिसणार आहे या पद्धतीने. आता ही जी उमटलेली डिझाइन आहे, ती आपल्याला जी आपली पेन्सिल आहे, तिच्याने पुन्हा एकदा ट्रेस करून घ्यायची आहे. म्हणजे जशी डिझाइन आहे तशी ती ड्रॉ करून घ्यायची आहे. आता इथे आपल्याला बीड्स लागणार आहेत. तर मी व्हाईट कलरचे बीड्स जे आहेत ते घेतलेले आहेत. त्यानंतर आपल्याला स्टोन लागणार आहेत. तर मी जे कलर कॉम्बिनेशन आहे त्याप्रमाणे इथे स्टोन घेतलेले आहेत. साहित्य काय-काय लागणार आहे? थ्रेड लागणार आहे, बीड्स आपल्याला लागणार आहेत, ग्लू लागणार आहे. त्यानंतर कटर, पेन्सिल आणि निडल. आता बघा इथे मी सेंटर जे पॉइंट आहेत ते घेतलेले आहेत आणि त्याच्यावर आपल्याला हे जे स्टोन आहेत ते इथे चिकटवून घ्यायचे आहेत. तर इथे मी नॉर्मल ग्लू घेतलेला आहे. जर B7000 ग्लू घेतला तर त्याच्यामुळे ते थोडंसं जास्त चिकटून आणि खालचा जो स्टोन आहे तो आपला ट्रान्सपरंट असल्यामुळे त्याची जी फिनिशिंग आहे ती निघून जाते. आता इथे मी शुगर बीड्स लावत आहे पहिल्यांदा. तर शक्यतो सुरुवातीला आपल्याला शुगर बीड्सची आउटलाईन जी आहे म्हणजे आता ही आपली एक प्रकारे पूर्ण जी मोठी बुट्टी तयार होणार आहे आणि बुट्टी कशी तयार करायची याचा पाठीमागच्या क्लासमध्ये आपला सेपरेट व्हिडिओ झालेला आहे. तर त्यामध्ये आपण 12 प्रकारच्या बुट्ट्या बघितलेल्या आहेत. त्यामुळे बुट्टी हा प्रकार आपण ऑलरेडी शिकलेलो असल्यामुळे इथे मी आता तो जास्त डिटेलमध्ये स्पष्ट करणार नाहीये. तर तुम्हाला इथे फक्त आता बघायचं आहे, की ही जी नथ आहे, ती बनवण्याची पद्धत कशी आहे, टेक्निक कशी वापरायची आहे. तर आता इथे मी बीड्स लावून घेत आहे. जसा शेप आहे, आता हा ड्रॉप शेप आहे. त्यामुळे ड्रॉप शेपप्रमाणेच आपल्याला जे बीड्स आहेत, शुगर बीड्स ते लावायचे आहेत. कोना घेत असताना आपल्याला टाका कसा मागे घ्यायचा आहे, हे अगदी पाठीमागच्या व्हिडिओमध्ये क्लासमध्ये डिटेलमध्ये झालेलं आहे. तर तुम्ही जो बघितला नसेल, तर जाऊन बघायचा आहे म्हणजे तुम्हाला हा व्हिडिओ समजायला सोपा जाईल. आता हे लाईन जी आहे ती इथे आपल्याला बीट्स टाकून कंप्लीट करायची आहे आणि एंड नॉट द्यायचा आहे. आता पुन्हा इथे मी B7000 जो ग्लू आहे तो घेतलेला आहे. कारण आपल्याला जी स्टोन चेन जी आहे ती इथे लावायची आहे. तर ती लावत असताना आपल्याला सरळ म्हणजे तिचा जो शेप आहे तो वरच्या दिशेला आला पाहिजे. कधी-कधी लावताना ती एका साइडला दिसते, तर ती तशी न लावता आपल्याला समोर दिसली पाहिजे. बघा आता इथे व्यवस्थित तिला जेवढी आवश्यक आहे तेवढी तिथे घेऊन टोक व्यवस्थित दिसेपर्यंत आणि एक्स्ट्राचा भाग कट करायचा आहे. आता पुन्हा इथे मी शुगर बीट्स घेतलेले आहेत. कारण आपल्याला जे बीट्स आहेत त्याचं वर्क टाकायचं आहे याच्यामध्ये. कारण नथ म्हटल्यानंतर त्याच्यामध्ये जर ओरिजिनल नथ बघायला गेली किंवा तुम्ही साधी जरी नथ बघितली, तर त्याच्यामध्ये जे गोल्डचं जे मटेरियल असतं ते जास्त प्रमाणात असतं. त्याच्यामुळे इथे आपल्याला तिला जितकी आकर्षक बनवता येईल तेवढं आकर्षक बनवण्याचा प्रयत्न करायचा आहे. म्हणून मी इथे जे गोल्डन कलरचे म्हणजे गोल्ड कलरचे बीट्स आहेत त्यांचा इथे वापर करत आहे. त्याच्याही नंतर आपण जे व्हाईट पर्ल्स आहेत ते देखील वापरणार आहोत. कारण नथ जी आहे ही अनेक बीड्सनी तयार झालेली असते. त्याच्यामुळे तिचं जे सौंदर्य असतं ते अतिशय खुलून दिसतं. आता इथे देखील आपल्याला व्यवस्थित जे बीड्सची जी लाईन आहे ती कव्हर करायची आहे आणि टाका घ्यायचा आहे. आता आपले ह्या 3 स्टेप इथे कंप्लीट झालेल्या आहेत. 4 स्टेप. एक आपला स्टोनचा पकडून. आता इथे आपल्याला बघा बुट्टी टाकायची आहे, तर ती उलटी टाकायची आहे. उलटा टाका घ्यायचा आहे. हे देखील आपल्या पाठीमागच्या व्हिडिओमध्ये झालेलं आहे. त्याच्यामुळे मी इथे तुम्हाला फक्त थोडं सुरुवातीला स्लो दाखवत आहे. आता इथे आपल्याला या पद्धतीने मी तुम्हाला पेन्सिलने ते जे ड्रॉ करून दाखवत आहे, की आपल्या कशा पद्धतीने येणार आहेत त्या. तर हे टाकत असताना आपल्याला टाका कसा घ्यायचा आहे, तर उलटा टाका घ्यायचा आहे आणि टाका जो आहे तो बुट्टीच्या आतमध्ये टाकायचा आहे. तर तुम्ही आता सुद्धा व्हिडिओमध्ये बघू शकता मी आतमध्ये टाकत आहे आणि पुन्हा बाहेर येत आहे. म्हणजे काय होतं, की आपण जे बीड्स लावतोय ते ते एकमेकांना चिकटून आले पाहिजे. त्यांच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा गॅप नकोय. त्याच्यामुळे आपण लावत असतानाच त्याची काळजी घ्यायची आहे. आता इथे मी फक्त व्हाईट पर्ल लावत नाहीये. जे व्हाईट कलरचे बीड्स आहेत तेच लावत नाहीये. तर मी त्याच्यामध्ये
2 पद्धतीचे बघा बीड्स घेतलेले आहेत. एक म्हणजे शुगर बीड आहे सुरुवातीला आणि त्याच्यानंतर व्हाईट पर्ल आहे आपला म्हणजे व्हाईट बीड. तर अशा पद्धतीने मी जी बुट्टी आहे ती आता इथे तयार करून घेत आहे. तर ही बुट्टी कशी तयार करायची आपण पाठीमागच्या व्हिडिओमध्ये देखील बघितलेलं आहे. तुम्ही लक्षात घ्या हा आपला क्लासचा आजचा 20वा दिवस आहे. त्याच्यामुळे आतापर्यंत ऑलमोस्ट बरंच बेसिक जे आहे ते शिकून झालेलं आहे. अगदी प्रत्येक पार्ट आपण घेतलेला आहे. त्याच्यामुळे इथे बुट्टी कशी तयार करायची तर ते जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर तुम्ही पाठीमागचे व्हिडिओ आधी बघून घ्या म्हणजे तुम्हाला समजायला सोपं जाईल. आता आपण ही जी मोठी बुट्टी आहे तिचा इथे आता आपण एंड करणार आहोत. तर बघा आता मी एंडपर्यंत आलेली आहे. तर कोणताही गॅप न ठेवता आपल्याला हे जे उलटे टाके आहेत ते घेऊन आणि बीड्स टाकून घ्यायचे आहेत आणि आपली जी बुट्टी आहे ती कंप्लीट करायची आहे. बीड्सचं कॉम्बिनेशन तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे ठेवू शकता. तर या पद्धतीने मी आता या साइडचं केलं. आता त्या साइडचं सुद्धा करायचं आहे. इथे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कलर कॉम्बिनेशन घेऊ शकता. वेगळे बीड्स सुद्धा लावू शकता. इथे गोल्डन बीड जर तुम्ही लावले, तर ते देखील खूप दिसायला सुंदर दिसतात. पण थोडं जर आपण मल्टी कलरमध्ये घेतलं किंवा आणखीन थोडंसं रिच लूक येण्यासाठी जर आपण आपलं इनोव्हेशन्स वापरले, तर ती तयार झाल्यानंतर खूप सुंदर दिसते. तर अशा पद्धतीने आता हा जो पार्ट आहे तो कंप्लीट झालाय आणि याला इथे मी आता एंड नॉट देऊन तो भाग जो आहे तो टाईट करून घेतलेला आहे म्हणजे ते निघणार नाही. तर कुठेही गॅप सोडायचा नाहीये. तर बघा आता जो दुसरा पार्ट आहे नथचा, तो देखील आता इथे आपण घेत आहोत. तर आता इथे मी शुगर बीड्स लावत आहे. तर इथे माझं जे कॉम्बिनेशन आहे, तर मी आधी पिंक कलरचा ड्रॉप शेप घेतलेला आहे. त्यानंतर स्काय ब्लू कलरचा कुंदन घेतलेला आहे आणि खाली ऑरेंज कलरचा. तर या पद्धतीने मी इथे कलर कॉम्बिनेशन घेतलं आहे. तुम्ही वेगळ्या कलरचा सुद्धा घेऊ शकता. तर दुसऱ्या बुट्टीला इथे मी शुगर बीट्स लावल्यानंतर पुन्हा मी व्हाईट कलरचे जे शुगर बीट्स आहेत, ते इथे लावून घेत आहे. तर बघा या पद्धतीने मी जे बीट्स आहेत, ते सुद्धा मी मध्ये छोटी-मोठी साईज इथे घेतलेली आहे. एकसारखी साईज घ्यायची नाहीये, नाहीतर बुट्टी आपली व्यवस्थित दिसणार नाही. आता मी 2 चे गोल्डन बीड्स जे आहेत, ते इथे घेतलेले आहेत. आता लक्षात घ्या, की पहिला जो पार्ट आहे तो आणि दुसरा पार्ट याच्यामध्ये आपल्याला काय गोंधळ होतो, की एक पार्ट झाल्यानंतर दुसरा जो पार्ट आहे तो पहिल्या पार्टमध्ये मिक्स होतो. म्हणजे किंवा आपल्याला काय होतं, की ते दोन्ही पार्ट जे आहेत ते सेपरेट येत नाही. आता तुम्ही बघू शकता माझे दोन्ही पार्ट इथे सेपरेट तयार होत आहेत. म्हणजे जो दुसरा पार्ट मी बनवत आहे बुट्टी, तो माझा पहिल्या बुट्टीमध्ये म्हणजे मिक्स होत नाहीये. तुमच्या लक्षात येत असेल. त्याच्यामुळे काय होतं, की फिनिशिंग जी आहे ती व्यवस्थित येते. आता तिसरा जो पार्ट आहे तो थोडासा मला छोटा पडत होता म्हणून मी जो मधला जो कुंदन आहे तो थोडासा खाली सरकवून घेतलेला आहे. आता इथे देखील मी याला शुगर बीड्स आहेत ते लावून घेत आहे. तर अशा पद्धतीने संपूर्ण बीड्स लावल्यानंतर आपल्याला शेवटी एंड नॉट द्यायची आहे. आता पुन्हा मी जे व्हाईट कलरचे बीड्स आहेत ते देखील इथे लावून घेत आहे. तर अशा पद्धतीने आपल्याला स्टेप बाय स्टेप एक-एक पार्ट कंप्लीट करत जायचं आहे. फक्त लक्षात ठेवायचं आहे, की तीनही जे पार्ट आहेत ते सेपरेट दिसले पाहिजेत म्हणजे मिक्स नाही झाले पाहिजेत. म्हणजे प्रत्येक जो पार्ट आहे तो त्याचा वेगळा सेपरेट दिसला पाहिजे. बऱ्याचदा काय होतं, की ते एकमेकांमध्ये मिक्स होतात आणि मग आपली जी बुट्टी आहे किंवा आपली जी नथ आहे ती व्यवस्थित दिसत नाही. आता तिसरा पार्ट सुद्धा इथे कंप्लीट झाला आहे. आता इथे पुन्हा मी जो मोठा बीड आहे व्हाईट कलरचा तो इथे घेतलेला आहे. हा 5 चा व्हाईट बीड आहे आणि त्याच्याबरोबर मी एक शुगर बीड देखील घेतलेला आहे. तर मी या बाजूला लावते, तर ते त्या साइडला देखील तिरकस लावत आहे. म्हणजे बघा मी क्रॉसमध्ये ते दोन्ही घेतलेले आहेत. टाका आपल्याला आतून घ्यायचा आहे, बुट्टीच्या आतून. जी पाठीमागची बुट्टी आहे तिथून. म्हणजे ते टेकून येतं एकमेकाला आणि खाली मी पुन्हा 7 नंबरचा जो 7 चा मी बीड घेतलेला आहे. पुन्हा 6 चा बीड घेतलेला आहे गोल्डन. त्यानंतर मी रेड कलरचा क्रिस्टल बीड घेतलेला आहे आणि पुन्हा खाली मी आता इथे जे आपले 4 चे व्हाईट कलरचे बीड्स आहेत. त्याचबरोबर मी शुगर बीड्स आणि गोल्डन कलरचा शुगर बीड आणि व्हाईट कलरचं बीड या पद्धतीने घेतलेलं आहे. तर हे जे व्हाईट कलरचे बीड आहेत ते 4 चे आहेत. आता इथे हे कंप्लीट झालंय. मी टाका घेतलेला आहे एंड नॉट. हे आपल्याला तिरकसच ठेवायचं आहे. जेणेकरून काय होईल, की आपल्याला खाली जो आपला लटकन द्यायचा आहे, तो आपल्याला तिथे टाकता येईल. तर तुम्हाला तुमच्या पद्धतीने वेगळी जर पद्धत वापरायची असेल, तुमच्या मनाने जर तुम्हाला बनवायची असेल, तर तुम्ही बनवू शकता. आता इथे पुन्हा मी 6 चा जो गोल्डन बीड आहे तो लावलेला आहे. आता इथे बघा मी हे क्रिस्टल घेतलेलं आहे नथचे लटकनसाठी.
तर याच्यामुळे त्याचा जो लूक आहे तो अतिशय रिच असा इथे दिसून येत आहे. तर तुम्ही इथे नॉर्मल जे आपले लटकन असतात ते सुद्धा तयार करू शकतात. पण ते आपल्याला छोटे-छोटे बीड्स घेऊन तयार करायचे आहेत. पण नॉर्मली किंवा आपण जर ओरिजिनल बघायला गेलो तर ती याच पद्धतीने असतात म्हणून मी तसा बनवण्याचा प्रयत्न इथे केलेला आहे. तर आता हा पार्ट आपला कंप्लीट झालेला आहे. आता इकडे आपल्याला जी तार आहे, त्या तारेला आपल्याला डेकोरेट करायचं आहे. लक्षात घ्या ही आपली डिझाइनवाली आहे. आता हे आपल्याला कुठे वापरायचं आहे तर आपल्या ब्लाउजचा जो पार्ट आहे, बॅक पार्टला आपल्याला ही जी नथ आहे, ती आपण आरी वर्क करून तिथे आपण तिचं जे वर्क आहे ते करू शकतो. त्यानंतर अ, ब्लाउजच्या स्लीव्हचा जो पार्ट आहे, त्या स्लीव्हच्या पार्टवर सुद्धा तुम्ही बघितलं असेल, की नथची जी डिझाइन आहे, ती ज्यावेळेस आरी वर्क केलं जातं, ते किती सुंदर आणि आकर्षक असा लूक येतो. तसेच आपण बघा हे जे बीट्स लावत असताना मी जी पद्धत वापरली आहे, म्हणजे याच्यामध्ये मी अ, जो आपला 6 चा बीड आहे तो घेतलेला आहे. त्याच्यानंतर त्याच्यापेक्षा छोटी साईज आणि त्याच्यापेक्षा छोटी साईज ते शुगर बीट्स पर्यंत मी जे बीट्स आहेत ते वापरलेले आहेत. इथे तुम्ही कट पाईप सुद्धा वापरू शकता. त्यानंतर जे व्हीट बीड्स आहेत ते सुद्धा वापरू शकता किंवा राईस बीड्स सुद्धा वापरू शकता. तर अशा पद्धतीने तुम्हाला जे तुमच्या पद्धतीने बनवायची आहे त्या पद्धतीने तुम्ही बनवू शकता. आता इथे बघा एंड झालेला आहे आणि मी एंड नॉट दिलेली आहे. तर अशा पद्धतीने आपली जी नथ आहे, ती कशी तयार करायची ते आजच्या क्लासमध्ये आपण शिकलेलो आहोत. तर तीनही पार्ट तुम्ही बघू शकता व्यवस्थित आलेले आहेत. कुठेही गॅप दिसत नाहीये. म्हणजे बीड्समध्ये आपल्याला गॅप ठेवायचा नाहीये. त्याच्यानंतर तीनही जे पार्ट आहेत बुट्टीचे ते सेपरेट आले पाहिजेत. पण एकमेकांना जोडून आली पाहिजे. त्याच्यातही जास्त गॅप नाही ठेवायचा आहे. त्यानंतर तुम्ही तुमचं इनोव्हेशन वापरून जी तुमची नथ आहे ती तयार करायची आहे. तर पुढच्या क्लासमध्ये आपण नवीन टेक्निक शिकणार आहोत बेसिक पार्टचा. तर अजिबात व्हिडिओ स्किप करू नका. भेटूयात आता पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.